हाय हॅलो नमस्कार सर्वांना। संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत। आणि बघा आता इकडे मी प्रिन्सेस कट ब्लाउज स्टिचिंग करायला घेते आणि बघा असं काही कटिंग करून घेतलेलं आहे मी। हे बघा 39 साईजचं ब्लाउज कटिंग आहे, 39 साईज। आणि बघू शकता तुम्ही सुंदर असं कटिंग केलेलं आहे आणि मी आता स्टिचिंग करून तुम्हाला दाखवते, ते पण तुम्ही व्यवस्थित बघा। तर बघा मी इकडे या साईडला एक ठेवून देते आणि याची पूर्ण डिटेलमध्ये जर तुम्हाला कटिंग बघायची असेल तर तुम्ही ती कटिंग पण बघू शकता। आता बघा मी इकडे स्टिचिंग करायला घेते। असं काही चारी बाजूने जोडून घ्यायचं आहे आपल्याला, स्टिचिंग करायचं आहे म्हणजे। हे बघा हे बघा मी आता स्टिचिंग करून घेतलं एका साईडने याला, आणि आता साईडने जे मेन फॅब्रिक आहे ना ते पण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। असं बघू शकता तुम्ही। हे बघा इकडे पण मी कटिंग करून घेतलंय, कारण हा आपला थोडाफार असा बारीक कपडा राहतो ना तो वाचतोच, आणि एकदम सॉफ्ट कपडा आहे, पूर्ण बारीक आहे साडीचा कपडा। आणि या साईडला आता स्टिचिंग केलं ना तर या साईडला आपण बघू शकता तुम्ही आता असंच काही स्टिचिंग करायचं आहे। हे ठेवून सण तर बघा आता हे पण आपण स्टिचिंग करून घेऊ। हे बघा इकडे पण आता दुसऱ्या साईडचं मी स्टिचिंग करून घेते प्रिन्सेस कट ब्लाउजचं। असं काही तो सर्व आस्तरला आपण जॉईन करून घ्यायचं आहे व्यवस्थित, बघू शकता तुम्ही। हे बघा आता दोघं साईडचं स्टिचिंग झालेलं आहे प्रिन्सेस कट आपला। आणि आता त्याचं मेन आहे ना हे हुकाई पट्टी करतो ते गळ्याचा भाग, ते पण आता स्टिचिंग करून घेते। एक वेळेस पूर्ण व्यवस्थित हा व्हिडिओ बघा, तुम्हाला एकदम व्यवस्थित समजमध्ये येईल। आणि बघा असं काही सर्व आता स्टिचिंग करून घेते, तुम्हाला दाखवते। असं बघा हा नेक आहे फ्रंट पार्टचा, आणि खूपच सॉफ्ट कपडा आहे, बघू शकता तुम्ही। असं काही चारी बाजूनी व्यवस्थित आपण शिलाई जर केली ना तर आपल्या कपड्याला व्यवस्थित असं मध्ये गुढी वगैरे काही पडत नाही, आणि पूर्ण स्ट्रेट राहतो कपडा अस्तर सोबत। हे बघा स्टिचिंग केली आता, आणि आजूबाजूने सर्व जो आपला कपडा आहे ना एक्स्ट्रा तो कापून घ्यायचा आहे। तोपर्यंत बघा इकडे पण मी असं स्टिचिंग करते ते, चला तर मी तुम्हाला आता दाखवते। बघा आता हे पण मी स्टिचिंग करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि इकडे काही असं आपल्याला आता जोडायचं आहे प्रिन्सेस कट। हे बघा इकडे असं जोडायचं आहे, इकडे पण या साईडला असं जोडायचं आहे। तर मी तुम्हाला दाखवते बघा, इथून असं घ्यायचं आहे कपडा, व्यवस्थित पकडायचा आहे, आणि असं काही धीरे धीरे व्यवस्थित इकडे तिकडे आपल्याला शिलाई होऊ द्यायची नाही, बराबर जो पॉइंट राहतो ना त्याच्यावरतीच आपल्याला स्टिचिंग करायची। बघा इकडे कपडा उरला पण नाही माझा, एकदम बरोबर झालेला आहे। आपली कटिंग जर व्यवस्थित आली ना तर कपडा पण एकदम व्यवस्थित होतो। आणि बघा डबल शिलाई करून घेते मी ब्लाउज स्टिचिंग करते ते पण एकदम साध्या सोप्या भाषेत तुम्हाला का सांगते। आणि बघा इकडे असं झालेलं आहे ना तर इकडे असं मधोमध पकडायचं आहे आपल्याला, आणि त्याच्या मधोमध पकडून सण आपल्याला हा टक्स राहतो ना हा घ्यायचा आहे, त्याच्याने आपला पफ होतो ब्लाउजमध्ये, प्रिन्सेस कट ब्लाउजमध्ये। हे बघा आता मी तुम्हाला दाखवते, असा छोटासा पफ होतो, कारण हा कपडा लूज आहे, जास्त तर पफ होणार नाही, घातल्यानंतर समजतं ते।
आणि बघा इकडे काही असं क्रॉसमध्ये दिसतो ना, तर आपल्याला असं कटिंग करून घ्यायची ती. इकडे बी थोडासा कपडा मेन अस्तरचा आहे ना, तो वाचला होता, तो पण मी कटिंग करते. आणि बघा असं काही मस्त आपलं ब्लाऊज स्टिचिंग झालेलं आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज एक साईडचं. आता दुसऱ्या साईडचं बी सेम करायचं आहे. आणि बघा इकडे मी दोघं साईडचं असं स्टिचिंग करून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊज एकदम जोडून सण एकदम छान आलेलं आहे. सेम टक्स आलेले आपले. हे बघा गळा पण असा गोल व्यवस्थित छान होतोय. आणि इकडे बघा तुम्ही आता मी याला हुक पट्टी लावून घेते, आईपट्टी. बघा हे मेन फॅब्रिक आहे ना आपलं साडीचं, म्हणजे ब्लाऊज पीसचं. तर ब्लाऊज पीसमधून मला कपडा काही वाचला नाही आहे, त्याच्यामुळे मी साडीचा थोडा तुकडा होता तोच घेतला. आणि बघा इकडे त्याच्यावरती अस्तरची पट्टी ठेवलेली. आणि असं काही डबल करून ह्या उलट्या साईडला ठेवून सर करायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि असं जो आपला कपडा वाचतो ना, तो पण कटिंग करून घ्यायचा आहे. आणि असं काही करून सण बघा तुम्ही. इथं स्टिचिंग करायची आहे, थोडंसं अस्तरमध्ये घालायचं आहे आपल्याला. आणि इकडे असं वाढून घ्यायचं आहे. बघा परत एक टीप टाकून घ्यायची, मध्ये घालून घ्यायचा आहे हा कपडा. हे आई पट्टी होती ही तयार. बघा एकदम मस्त झालेली, मी तुम्हाला दाखवते. आणि हा जो कपडा आहे ना, इकडे तिकडे आपला थोडा वाचतो तो बघा तो कापून घ्यायचा आहे. बघा आई पट्टी एकदम रेडी झालेली आहे. आणि हुक पट्टी पण मी तुम्हाला करून दाखवली, ते पण बघा. हे बघा दोघं साईडने व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे. हे काही मी तुम्हाला शेअर नाही केलं, हे केलं. बघू शकता तुम्ही. ही साधीच पट्टी आहे आपल्या अस्तरची, तिला फक्त उलटवून घ्यायची. ही वरून लावायची राहते ही पट्टी. आणि हा असा कपडा मला काही कपडा बसला नाही, त्याच्यामुळे मग मी साडीमधूनच थोडा पट्टा कापलेला होता ना, थोडीशी पट्टी, त्याच्यानेच करते. बघा असं काही मस्त झालेलं आहे. आणि इकडे आता पण खालून पट्ट्या आपल्याला लावायच्या आहे. असं काही करून सर आपलं पूर्ण फ्रंट पार्ट एकदम प्रिन्सेस कटचा रेडी होतोय. बघू शकता तुम्ही. तर बघा ही पट्टी मी आता इकडे जॉईन करते, हे कमरेच्या भागला. आणि इकडे एक उलटवून सण परत तिला कवर शिलाई करायची आहे. कवर शिलाई केल्यानंतर बघा तिला असं मोडून घ्यायचं आहे इथून. आणि परत तिला असं परत एकदा मोडायचं आहे, म्हणजे दोनदा मोडायचं आहे तिला. आणि बघा असं काही डबल शिलाई बॅक टॅप करून घ्यायचं आहे. बघा आता काही एकदम रेडी झाली. बघा बघू शकता. एक साईडचं मी तुम्हाला करून दाखवलं. आता दुसऱ्या साईडचं बघा. तर बघा दुसऱ्या साईडचं बी असंच करायचं आहे. त्याला परत पट्टी लावून सण कमरेला आणि कवर शिलाई करायची आहे. बघा असं झाल्यानंतर उलटवून डबल फोल्ड करायचं आहे. आणि असं काही कमरेला पूर्ण पट्टी लावून घ्यायची. आणि असं काही पूर्ण आपला प्रिन्सेस कटचा फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. इथं मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित दाखवलं. मला जसं येतं तसं तुम्हाला दाखवलं मी. तर प्रयत्न करते तुम्हाला दाखवायचा. आणि प्लीज माझ्याकडनं कुठे काही गलती झाली असेल सांगण्यामध्ये, बोलण्यामध्ये, काही स्टिचिंग करण्यामध्ये, माप घेण्यामध्ये, तर नक्की मला समजून घ्या. आणि समजून पण सांगा मी कमेंटमध्ये. मी नक्की तुम्हाला व्यवस्थित दुसऱ्यांदा काही गलती झाली असेल ते सांगायचा प्रयत्न करीन. आणि बघा कपडा एकदम सिंपल आहे, साधा कपडा आहे. पण ते प्रिन्सेस कटच पाहिजे होतं त्या बाईला, म्हणून ते इथं पफ जास्त नाही होत. कडक साडीचा कडक ब्लाऊज राहतो ना, त्याचा पफ एकदम सुंदर येतो. आणि बघा तुम्ही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर. आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा प्लीज. तुमच्यासारखीच मी आहे. तर चला बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.